पार्टी दे रहा है. हाँ प्रतीक की पार्टी दे रहा है. डोळे पांढरे झाले प्रतीकच्या आता. ना की तू आपला एकदम कट्टर मेंबर आहे, रोज श्रावणी आमच्या इथं असतोस. तर आता नाद वेब सिरीजचं जे टायटल ट्रॅक आहे ना त्यातला 2 लाईन्स बोल. दरोडेखोर. काय दाम निकले अभी. प्रतीक की वेब सीरीज आई है नहीं तो उसकी क्या है रे ब्रो. लॉन्चिंग तो पार्टी. पहला एपिसोड आया है प्रतीक के वेब सीरीज का. यस. तो उसकी प्रतीक खुद पार्टी दे रहा है. ए बंद्याची गाडी. तो प्रतीक पार्टी दे रहा है. हाँ प्रतीक की पार्टी दे रहा है. डोळे पांढरे झाले प्रतीकच्या आता. नाही ब्रो. अरे तू कधी देणार पार्टी रे. हो अक्षय शेठ. काय बोला की हे पुढनं लेफ्ट घे. पार्टी कुठं चाललोय आपण. पिकॉक क्रीज. चापट वाइट शॉप निकले हम अभी पिकॉक क्रिस्ट को. अभी देखते हैं आगे. प्रतीक और मैं बहुत दिनों के बाद मिले. अभी देखते हैं बकचोदी क्या होती है. येस. म्हणजे परत त्याचा बाप शिवाय द्यायला आणि चॅनल बंद करायला. बघायचं आपण लोकेशन तुम्हाला लोकेशन दाखवतो. अपन जाड़े मेड़े वेब सीरीज हमारे मेडे नाही. हमारे वेब सीरीज के लॉन्चिंग पार्टी पे. एक सीन राहिलाय माझा. काय राहिलं. ते सीनची प्रॅक्टिस चालू. लुक मेरा है. ठंडी से बचना भी है. And we are missing Zaitun here. She is only missing girl. पहिला प्रश्न कोण काय त्यांचं चॅनल आहे बाळा. क्या कोण जेतून काय म्हणते मी. कौन से तुम क्या लग रहा है सब बांध के सब चोरी करने जा रहे. अक्षय शेठ किधर जा रहे हैं अपन. दरोडेखोर. कितने बजे. रात के 11 बजे अपन जा रहे पार्टी को. पार्टी मतलब हमारे भाई लोग की आज एपिसोड लॉन्च हुआ है ना. ब्रो डायरेक्टली मिलते हैं अपन अभी डायरेक्ट पिकॉक क्रिस्ट. सेक्सी लेडीज. अरे या लेडीज ना त्याच्या तुमच्या दोघांना बघून लोक काय म्हणत असतील. सोचने दे लोगों को ठंडी नहीं लगती. फोन से दुखते हम. अरे पण ऐसे क्यूट कोण कॅप्स करतात लडकी वाले. अरे वेळेला. अभी काय करते आपण डायरेक्टली पिकॉक क्रिस्ट. क्रेस्ट. हाँ पिकॉक क्रिस्ट. ये भाई लोग की वेब सीरीज है. भाई लोग कैसा लग रहा है. बहुत दिनों के बाद अपन पार्टी कर रहे हैं तुम्हारे एपिसोड की. अरे तो वो सब ठीक है. हीरोइन है तू. विलन क्यों. बाद में ट्विस्ट है. ट्विस्ट है क्या. हमें तो रोल ही नहीं दिया क्योंकि हम है हीरो मटेरियल. वैसे पिकॉक क्रिस्ट है. अक्सर हम इधर आया करते हैं. इनको लगता होगा अपन 4 जन ही है क्या रे. नहीं उनको बोला our favorite place. आम्ही स्वभाव आणि मूड मध्ये रुडू आले. नमस्कार. ससा दिसतोय. हिरो नाही. हिरो इकडे दिसतोय. मला आवडतो खायला. हिरो इकडे तुझा हिरो म्हणलं सगळे हिरो काय हिरो झाला होय तो नॅचरली. नाही. दोघं पण वाटतं. स्टुडंट ऑफ द इयर मधले 2 हिरो असं वाटतंय. तो कोण की हा बॅग मुळे आणि तू सिद्धार्थ मल्होत्रा आणि हा वरुण धवन. हा सिद्धार्थ मल्होत्रा आहे का. हो मल्होत्रा मल्होत्रा. मनात तीनच सिद्धार्थ मल्होत्रा की बीवी कोण रे. आलिया भट्ट. नाही कियारा अडवाणी. कॅटरीना बापाने बहुत दिनों के बाद पार्टी आज. वरती शकतो ना वरती.
ते वन आहे की फोन लय हँगर आहे. हँगडा आहे. हँगरच ना, खूप सगळ्यांचं प्रेम त्या फोन मध्येच बसले. त्यात आमचं तर काय संबंध, त्याचे फोटो माझ्या फोन मध्ये बोळामचे. आय ब्लॉगर. हिरोईन विलन कुठे अरे ब्लॉग काय काय एडिट करायला होतो हा ब्लॉग माणूस. आया है स्टार्टर. चोर चोर. हे चोर. प्रतीक चोर बोलतो. चोरच आहे मी. हा कसं आहे स्कीम तुमच्या? येस, मला तर भीतीच वाटते काहीतरी डिलीट केलं असलं तर त्यानं. माय गॉड. सो फायनली आलेले आहेत ते आपण वेट करत होतो. हाताला काय झालंय? बापरे. सो प्रतीक गाईज हे ओनर आहेत पिकॉक क्रस्ट या रिसॉर्टचे. तर तुम्ही आमच्या आधीपासूनचे व्लॉग बघितले असतील. 50-31 आम्ही इथंच केलं. चला तर आता आपण आपल्या प्रोजेक्टरकडे किंवा आपल्या एपिसोड पाहण्याकडे मूव्ह करूयात. पण मला काय अंधारात ठेवलं? रमा नेक्स्ट क्वेश्चन. अगदर उजेड तुझ्यावर नको असं. चालेल ना, पहिलाच होता. पण मला अंधारामध्ये नंतर हा हिरो. तर नमस्कार प्रेक्षक. आता हा माझा सिरीज मधला हिरो आहे. मला एक ट्रिकी क्वेश्चन त्याला विचारायचं आहे की मला म्हणजे मी तुझी हिरोईन आहे तर त्याच्या जागी तुला दुसरी कोण हवी असती तर ती कोण असती? ऑब्विसली 1 मिनिटात पण नाही विचार करणार, श्रावणी मॅडम. तुला गेलाय? ठीक आहे. बघितलीस का नाद? कोण आवडलं? रमाने ऍक्टिंग एवढी गोड केली, एवढी छान दिसते स्क्रीनवर. प्रेझेन्स ऑफ माइंड गुड. नाही ते आता कटच्या आधी तुम्ही लक्ष नव्हतं मी विचारलं आणि तो मला सगळ्यांची मी असं केलं ऑफकोर्स रमाची. हे सगळं स्क्रिप्टेड आहे. ओके. एक क्वेश्चन आहे तुझ्यासाठी. आमच्या नाद वेब सिरीज मधलं एक कॅरेक्टर जे तुला आवडलं असतं प्ले करायला. मला बघितलास का आधी एपिसोड निर्लज्ज बघितलंय माणसा? मी. खरं सांग. हो तर म्हणजे स्विच करू शकतो आम्ही. असं कुठलं कॅरेक्टर आहे तुझ्यासोबत? शंतनू. ग्रेट. फायनली कॅरेक्टर त्याचा मित्र आहे तो. त्यांची जोडी होती कॉलेजमध्ये. येस काय सँटा पॅन्टा. तो दिसलाच नाही. हा नाही छान करू शकला. नाही पण नाच म्युझिक पण मला खूप आवडलं, खूप छान. सांग बरं कोण आहे म्युझिक डिरेक्टर? नाव गाणं खूप सांगतात. छान आहे. आर्टिस्ट मी आता बोलले जस्ट मी बोलले मॅडी नायर. मॅडी नाही खूप छान. ओके रमा. येस. त्यांना पण विचार. हे आहेत आमचे डिरेक्टर सर, होल अँड सोल ऑफ नाद. त्यांना काय क्वेश्चन विचार? सर तुम्हीच मला विचारा. होल अँड सोल नाचची तू आहेस रमा. नो ओव्हर जास्त होतंय. नाही खरं ऍक्च्युली खरंय. पण आता रमाच क्वेश्चन्स विचारते तर डिरेक्टर सरांना काय क्वेश्चन विचारणार आता हे बघूयात. ऑनेस्टली सेट वरती तुमचा आवडता कलाकार कोण होता? लमा लांजेकर. लमा लमा चांगलं काम करतो. म्हणजे ज्यांनी तुम्हाला जास्त त्रास नाही दिला. एक्झॅक्टली. वाव. इमोशन्स असतील, पण dialogue मी delivery असेल. नक्की त्रास दिला कारण की माझा पहिला अटेम्प्ट होता त्यामुळे. छान केलं पण कमी त्रास दिला. इमोशन्स, डायलॉग डिलिव्हरी असेल किंवा वेळेत तिथं सीनला उभं राहणं हे चांगली गोष्ट आहे ना. खरंच ग्रेट. हे हा ग्राउंडवर म्हणजे राहून काम करणं, जमिनीवर राहून काम करणं हे खूप महत्त्वाचं माझी पण रमा फेवरेट ऍक्ट्रेस आहे. खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर कसं असतं की मी असं केलं, मी तसं केलं, मी असं आहे तसं, त्यापेक्षा छान ओके मी करते काय करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या बाबतीत रमा छानच दिसते त्याच्यात. बाकी कोणी सगळेजण असं म्हणत तब्येत वाढली पण मला नाही वाटत. एज नुसार करेक्ट तब्येत आहे रमा.
माझं नेक्स्ट क्वेश्चन कोणाला इकडे जाऊ इकडे पक्की सरांकडे. एक सो हे आहेत सातारमधले नामांकित रॅपर. तर मला तुम्हाला आता एक चॅलेंज द्यायचं आहे की आमची जी नाद वेब सिरीज आहे त्याच्यावरती तुम्ही काहीतरी एक फ्रीस्टाईल करा. मस्त अब कैसे दोन लाईनी बोलतो आता नाही का हा यो बोल. काय चाललं हा स्टार्ट यायचं होतं हॉटेलवर लवकर श्रावणी मॅमने आवरायला केलं लेट आमचं प्लॅनिंग झालं बाद. आणि आमची वेब सिरीज बघा तुम्ही युट्यूबला जाऊन नाथ. खतरनाक. मला त्या जणात प्रत्येक जोरात पाद नका करू इथं वाद. अरे सोबत मला कॅरेक्टरचा पण रिव्ह्यू द्यायचंय. मला बाब्याचं कॅरेक्टर आवडलं प्रत्येकचं. हो ते तर पर्सनली काल कॉल करून सांगलं काही शॉर्टला बघू शकता तुम्ही. फुल पॉवर नाही का म्हणजे प्रॉपर बाबू फुल पॉवर पॉवर. अरे गाईज तुला पॉवर आली जी. रमा नेक्स्ट क्वेश्चन झालं ना हा पहिलाच होता. हिरोला विचार हिरोला. हिरो हा तर नमस्कार प्रेक्षकांनो. आता हा माझा सिरीज मधला हिरो आहे. मला एक ट्रिकी क्वेश्चन त्याला विचारायचा आहे की मला म्हणजे मी तुझी हिरोईन आहे तर त्याच्या जागी तुला दुसरी कोण हवी असती तर ती कोण असती? ऑब्विसली 1 मिनिटात पण नाही विचार करणार श्रावणी मॅडम. ग्रुप मधली कोणती? अच्छा आय थॉट नीता शिलीमकर वगैरे नाव घेतोय का काय? नाही पण रमा आहे ती बेस्ट. रमा इज माय ऑलवेज फेवरेट ऍक्टर आणि रमा खरंच छान करतीये. मला इतकं आवडलं तिचं काम. आणि तिच्यासोबत सगळ्यात अनएक्सपेक्टेड होतं ते म्हणजे प्रतीकचं. म्हणजे मी अभिकडून एक्सपेक्टच करत होते की तो स्टुडंट आहे तर आता करेलच पण अनएक्सपेक्टेड प्रतीकचं होतं. प्रतीकचं मला अजून एक क्वेश्चन विचारायचा अभिला. ऑफकोर्स तो आपला लीड आहे सो त्याला अजून जास्त क्वेश्चन्स की मला म्हणजे अमृताला 5 शब्दांमध्ये डिस्क्राईब कर. 5 हा. येस डिलीट. अमृताला. रमाला नाही अमृताला. येस. अमृताने मला पूर्ण सिरीज मध्ये अशी नाही का प्रेमाची म्हणजे हाव दाखवली की अरे वाव म्हणजे एवढ्या दिवसांनी ती मैत्रीण आली मला भेटायला की प्रेम वगैरे. 5 शब्द अमृता तुला काय वाटते? 5 शब्दात सांग. 5 शब्द विचार करून. ठीक आहे. गोड कडू आंबट तिखट. सही आहे. 5 पाहिजे. ऑल इन वन. अजून एक खाण्यात नको बोलू आता. खाडूस ऋषभचं बोलताय का तुम्ही? अमृता आता सही ना, साबरट सई. तू जे म्हणतोस ना की तू आपला एकदम कट्टर मेंबर आहे रोज श्रावणी आमच्या इथं असतोस तर आता नाद वेब सिरीजचं जे टायटल ट्रॅक आहे ना त्यातला 2 लाईन्स नाही आएगा उसको नाही आएगा. अहो, मी आताच गाणं ऐकलेलं ते. सांग मग सांग. चिटिंग तुझ्या आता गुंतला. अरे ब्रो गाणं कोणाचं आहे? जीव हा तुझ्या तो गुंतला. नाचचं बोल. आदू म्हणजे ह्याला नो पॉइंट्स. हा हारलाय सगळ्यांच्यात. एक बुक्की जोरात. गाणं आहे ना मी घरी गेल्यावर पूर्ण पाठ. कारण का मला सांगायचं काय आमचं नाचचं जे टायटल ट्रॅक आहे ना ते खूप कमाल आहे. सगळ्यांचं ऑलमोस्ट असं नाही का तोंडात बसलंय. तेच मला बघायचं होतं की हा जो रोज असतो बघत असतो तर ह्याच्या किती तोंडात बसले. तो जरा विचारत आहे त्याला जरा वेगळाच नाद लागला त्याला. नाद लागलेला आता आउट ऑफ सिलेबस. यार क्यूट आहे बघल. जैतून आता इथे मिसिंग आहे म्हणजे ती नाहीये सो ऑफकोर्स आम्ही तिला मिस करतोय. तर जैतून जे मराठी ऍक्सेंट आहे ना जैतूनचा तर तो फक्त एक तिची मिमिक्री. नाही मी तिला कधी नोटीस नाही केलं. प्लीज खोटं बोलू नकोस. श्रावणी मॅम आणि मी आज तिची
मेमिक्री करत होतो सेम तिच्यासारखं बोल. येस. मग तू तर तिच्यासोबत 24 तास असतोस. बरं ठीक आहे, असं जर बोल. तुला जेतूचं बरं, राम मेमरी नाही, नाही, करायची नाही. तर नाद वेब सिरीज मध्ये त्या म्हशीची करून दाखव ना. सुधायची म्हणतोय का? अजून एक. ऐका सईद आणि प्रतीक हे खूप घट्ट मित्र आहेत. होतो. बेस्ट फ्रेंड्स आहेत. तर प्रतीकचा म्हणजे बाब्याचा त्या सिरीज मधला एक फेमस डायलॉग आहे तो बोलून टाक. येस. बाब्या शांत आहे. बाब्या शांत म्हणून जया शांत. अयो, काय बोलला हा तुझा डायलॉग? ची. बाब्या शांत आहे. बोल 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 बोल. अहो दीदी एपिसोड बघायचा होता. आता म्हणजे ह्याने एपिसोड बघितला नाहीये. आणि मी गॅरंटी देऊ शकते की हा डायलॉग ऋषभ बोलू शकतो. येस. बाब्याचा. बाबूराव शांते म्हणून गाव शांते. बाबूराव जर एकदा उठला तर विषय संपला. संपला. ए ऐका, बाब्या शांत आहे म्हणून या दुनियेला आणतंय. काही बोल मग आता तू बोल चल. विषय कसा चला आहे? किती जेवण आले जाऊ आपण. चला चला. अरे ऐक तरी ऐक तरी. आता श्रावणी मॅम काय ऑफकोर्स त्या आपल्या सिरीजचा प्रोड्युसर आहेत. तर त्यांच्याशी बोलणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला प्रश्न नाही, तुम्ही फक्त एक छोटासा रिव्ह्यू द्या. येस. मला असं वाटतं की नाद ही वेब सिरीज जेव्हा चालू केली अनएक्सपेक्टेडली माझ्यासाठी सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे शूटिंग चालू होणं, त्यात रमाचं कास्टिंग होणं, रमासोबत अभिजितचं असणं, त्याच्या विरोधात प्रतीकचं असणं आणि हे सगळं आशिषनं एवढ्या मनापासून करणं आणि त्या व्यतिरिक्त त्याचं म्युझिक एवढं बेस्ट होणं, ह्या सगळ्या माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्या आणि मला तर जाम आवडल्या. त्याच्यामुळे मी आजचा दिवस आणि आजची वेळ एन्जॉय करते. आणि लव्ह यू रमा वन्स अगेन. तू नाही काय शाना म्हणतोय. आज हम जैतून को सच्ची में मिस कर रहे हैं, पता है जैतून. यस. तुम्ही दोघंच मिस करताय ना फक्त. प्लीज यस, हमको समझ रहा है कि वो भी मिस कर रहा है. पर वापस टू नाद. नाद ही वेब सिरीज ऍक्च्युली नावाप्रमाणेच नाद आहे. एकदम नाद भरी, नाद खुळी, एकदम नाद लावणारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा बघा, कारण त्याच्यामध्ये यार मी सिरियसली पहिल्यांदा प्रतीकची तरफदारी करतेय. प्रतीकसाठी बघा, कारण अख्खं त्यानं पहिल्या एपिसोडला तर खाल्लेलं आहे आणि अक्षाने पण आमच्या अनएक्सपेक्टेड अक्षय कुठे? अक्षय आपलं हे राहिलं DOP sir. येस. हा. ए गाईज इकडे बघा. बोला. तुम्हाला तर क्वेश्चन आहे. बोला. एवढी थंडी वाजते का? तुम्हाला एक क्वेश्चन आहे. तुम्ही एवढे क्लोज का बसलाय? कारण आम्हाला क्लोजनेस आवडतो. कारण की पोट सुटलं. ऐक ना. आवडतं ना. बोल 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 ऋषभ बोल. बोल ना बोल. काही त्यांच्या जोग्यांना कळालं, तुम्हाला कळालं असेल कमेंट मध्ये सांगा. मी यांना तरी कॅमेरा चालू आहे. Granted धरतो मी. माहिती मी असलं कंट्रोल केलेलं सगळे. सईद तू सांग, हे दोघं एवढा क्लोज का बसलेत? त्यांचा जन्मसिद्ध हक्क येतो. तू का नाही आमच्या जवळ? कारण उद्या 26 जानेवारी आहे. सगळ्या अरे हॅपी रिपब्लिक डे. येस. रिपब्लिक डे. हॅपी. ऐका, सुधा पब्लिक उद्या कोण कोण उरमडीला येणार आहे? उरमडीला आम्ही काय? उरमड असं फिरायला रे. सकाळी सकाळी बॉनफायर वगैरे करूयात आपण आणि पाचला इथनं निघणार आहे. बार्बेक्यू चिकन करणं. ए झेंडा वंदन करून निघायचंय. झेंडावंदन तेच करायचंय. हे नाही नाही नाही. म्हणजे लेट नाईट काय असेल तर सांगा. उद्या मी लेट. उद्या त्यांचं शूट आहे आणि उद्या